नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला अगदी हॉटेलसारखा क्रीमी मशरूम राईस बनवून दाखवणार आहे. अगदी सेम टू सेम, अगदी चव तशीच आणि झटपट होतो, जास्त वेळ नाही लागत. तर हा राईस बनविण्यासाठी सुरुवात तांदळापासून करायची. मी या ग्लासने 2.5 ग्लास तांदूळ घेतले. हा राईस बनविण्यासाठी जुना तांदळाचा वापर करा. हा राईस बनविण्यासाठी मी सुरती कोलमचा वापर केला आहे. तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुतल्यानंतर 2.5 ग्लास तांदूळ घेतले, त्या हिशोबाने पाणी घ्यायचे आहे. तर 2.5 ग्लास तांदळासाठी इथे मी 5 ग्लास पाणी घालून घेतले. इथे पाण्याचं मेजरमेंट खूप महत्त्वाचे आहे. इथे मी 1.5 चमच्याच्या ऐवजी 1 चमचा मीठ घालून घेतले. नंतर परत मिठाचा वापर होणार आहे म्हणून 1च चमचा मीठ घातले. आता याच्यामध्ये दालचिनीचा तुकडा, चक्रीफूल आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालायचा. म्हणजे दालचिनी आणि चक्रीफूलमुळे भाताचा रंग हलकासा ब्राऊन होतो. लिंबाचा रस घातल्यामुळे पोट फुगत नाही. आता सर्व साहित्य चांगले चमच्याने मिक्स करून घ्यायचे. म्हणजे मीठ मिक्स करून घेतले आपण. आता याला झाकण लावून 3 शिट्टी करून घ्यायची. कुकरची 3 शिट्टी करून थंड झाल्यानंतर भाताचा डबा कुकरमध्ये जास्त वेळ न ठेवता ताबडतोब लगेच डबा काढून घ्यायचा आहे आणि परातीमध्ये किंवा मोठ्या बाऊलमध्ये भात मोकळा करून घ्यायचा. डब्यातला भात गरम असल्यामुळे त्याला जरा हलक्या हाताने आपल्याला मोकळे करून घ्यायचे आणि हा भात थंड करण्यासाठी पंख्याखाली ठेवायचा. कमीत कमी 30 मिनिटे तरी. पूर्णपणे भात थंड झाला पाहिजे. तुम्हाला दाखवते मी. एकदा का भात थंड झाला, भाताचा एक एक दाणा कसा असा मोकळा दिसला पाहिजे. अशा प्रकारे भात थंड करून घ्यायचा. आता भात झाला आहे. आता पुढची तयारी. हा भात बनविण्यासाठी मोकळ्या भांड्यात भात बनवायचा. याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकलं 1 पळी. जास्त तेल नाही घालायचं. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं. एकदा का तेल चांगले गरम झाले, गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवून त्याच्यामध्ये 2 चमचे बटर घालून घ्यायचे. बटर का एकदा चांगले तेलामध्ये मिक्स झाले तर त्याच्यामध्ये मध्यम आकाराचा कांदा बारीक असा पातळ चिरून घालायचा आणि कांदा जास्त लाल रंगाचा नाही करायचा. हलकासा ब्राऊन दिसला पाहिजे, ट्रान्सपरंट दिसला पाहिजे. अशा प्रकारे तो परतून घ्यायचा. 1-2 सेकंद परतून घेतल्यानंतर लगेच 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घालायच्या आहेत. लसूणसुद्धा ब्राऊन रंगाचा नाही झाला पाहिजे. फक्त त्याच्यातला कच्चेपणा निघून गेला. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा ऑरेगॅनो घालून घ्यायचा आहे. 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे. चमचा कुठला जो आपण नाश्त्यासाठी वापरतो त्या चमच्याचा वापर करायचा. आता हे सर्व साहित्य कांदा आणि लसूणमध्ये चांगले मिक्स करून 1 सेकंद चांगले परतून घ्यायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली लगेच कोथिंबीर घालून तीसुद्धा याच्यामध्ये परतून घ्यायची आणि हे सर्व मंद आचेवरतीच करून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे आणि चांगले परतून घ्यायचे. त्यासाठी भात कुकरला लावताना मीठ आपण कमी घालून घेतले. आता थंड झालेला भात याच्यामध्ये घालून घ्यायचा. जास्त असेल तर अर्धा करून घालून घ्या आणि बाकीचा नंतर घाला. कारण घातलेले साहित्य मिक्स करण्यासाठी आणि परतायलासुद्धा आपल्याला सोपे जाते. म्हणून अर्धा करून भात घालून घ्यायचा आहे भांड्यामध्ये. आता जो शिल्लक राहिलेला आहे ना, तो सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळे साहित्य म्हणजे सर्व भात चांगले मिक्स करून खालीवर करून परतून घ्यायचा. एकदा का सर्व भात एकसारखा करून घेतला ना, जे काय आपण साहित्य घातले सर्व भातामध्ये मिक्स झाले पाहिजे. अशा प्रकारे व्यवस्थित परतून घेतल्यावरती जास्त वेळ नाही, फक्त 2 किंवा 3 सेकंद फक्त परतायचं आहे, तेही मंद आचेवरतीच. आता भात हा आपला झाला. आता याला बाजूला करूया आणि पुढची तयारी करूया. मशरूम शिजविण्यासाठी याच्यामध्ये 1 चमचा ऑलिव्ह ऑइल घालून घेतले. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा बटर घालून बटर चांगले वितळले. आता याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा 3-4 बारीक चिरून घातल्या आहेत. लसूण आणि मिरची परतून घेतल्यावरती मशरूमचे अशा प्रकारचे तुकडे करून घालून घ्यायचे आणि मंद आचेवरती याला
परतून घ्यायची आहे 1 ते 1.5 सेकंद. आता याच्यामध्ये ना थोडेसे मीठ घालायचे आहे. मीठ घातल्यावरती पुन्हा एकदा मंद आचेवरतीच याला परतून घ्यायचे. आता याच्यावरती झाकण ठेवायचे 3 मिनिट. 3 मिनिटानंतर झाकण काढल्यावरती बघा मिठामुळे याला पाणी सुटले आहे. मिठाच्या पाण्यामुळे आणि वाफेमुळे मशरूम चांगले शिजवून निघतात. अशा प्रकारे मशरूमला रंग आला पाहिजे, म्हणजे ब्राऊन रंगाचे दिसत आहे बघा. म्हणजे अशा प्रकारे मशरूम परतून घ्यायचे. आता याला थंड करण्यासाठी पॅन बाजूला करूया आणि पुढची तयारी. कढईमध्ये चांगले 2 मोठे चमचे बटर घालून घ्यायचे. याच्यामध्ये आपल्याला व्हाईट सॉस बनवायचा आहे. तर याच्यामध्ये मी 3 चमचे मैदा घालून घेते. आणि तुम्हाला जर का मैद्याच्या ऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करायचा असेल तर गव्हाच्या पिठाचा वापर करा. थोडासा चवीमध्ये फरक पडतो. मंद आचेवरती मैदा आणि बटर चांगले मिक्स करून अशा प्रकारे परतून घ्यायचे. याची अजून गुठळी दिसत आहे, तर याच्यामध्ये अजून 1 चमचा आपण बटर घालून घेऊ आणि चांगलं रवाळ होईपर्यंत, म्हणजे दाणेदार होईपर्यंत याला परतून घ्यायचे आहे. मैदा कच्चा राहता कामा नये. अशा प्रकारे दाणेदार, म्हणजे बघा सुटसुटीत झाल्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचे. तर इथे मी अर्धा लिटर दूध घेतले आहे. दूध गरम करून नंतर रूम टेम्परेचरचं दूध आपल्याला वापरायचे आहे. तर दूध थोडे थोडे घालून मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि गुठळी न ठेवता हँड विक्सचा वापर करून याची गुठळी चांगली फोडून घ्यायची. डायरेक्ट जर आपण याच्यामध्ये दूध घातले तर गुठळी फोडता येत नाही. थोडे थोडे दूध घालत राहिले ना आणि हँड विक्सच्या साहाय्याने सारखे फेटत राहिले ना तर बरोबर सॉस पातळ व्हायला मदत होते. हे बघा आता कसे पातळ झाले आहे, एकही गुठळी नाही याच्यामध्ये. सुरुवातीला सॉस थोडासा पातळ दिसतो. जसा जसा तो गरम होईल त्याला उकळी यायला लागेल तर आपोआप तो घट्ट होतो. आता हँड विक्स बाजूला ठेवून पळीचा वापर करूया. तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे सॉस घट्ट झाला आहे. बस अजून याला घट्ट नाही करायचे. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेले मशरूम घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम अजूनही मंद आचेवरतीच ठेवली आहे. सॉस बनविताना गॅसची फ्लेमसुद्धा मंद आचेवर ठेवूनच सॉस बनवायचा. मशरूम सॉसमध्ये चांगले मिक्स झाल्यानंतर 1 उकळी मंद आचेवरती होऊन द्यायची. वरतून 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा ऑरेगॅनो चांगले मिक्स करून घेतल्यानंतर 1 टीस्पून काळी मिरी पावडर घालून घ्यायची आणि पळीने चांगले मिक्स करून ढवळून घ्यायचे. आता हा झाला आपला सॉस तयार. आता याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे. वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. चांगले मिक्स करून घेतल्यानंतर 1 उकळी याला आली आहे. आता गॅस आपण बंद करून टाकायचा. गॅस बंद केल्यानंतर याच्यामध्ये क्रीम घालून घ्यायची. इथे मी अमूल क्रीम घालून घेतले आहे. क्रीम सॉसमध्ये घालत असताना गॅस बंद करून नंतरच क्रीमचा वापर करायचा. क्रीम चांगला आता सॉसमध्ये मिक्स करून घेतल्यावरती आता खाण्यासाठी सर्व्हिस प्लेटमध्ये काढून घेऊया. मस्त असा गरम गरम भात काढून घ्यायचा. त्याच्या बाजूला मशरूम व्हाईट सॉस घालून घ्यायचा आणि याची खाण्याची पद्धत भात आणि सॉस बरोबर मिक्स करून हा खायचा आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. सॉसवरती पुन्हा एकदा ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स नक्की टाका, चव चांगली लागेल. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यावरती लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मुलांना तर अशा प्रकारची डिश खूप आवडतात. खरं तर ही डिश लहान मुलांनाच काय, मोठ्या माणसांनासुद्धा खूप आवडते. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरी नक्की करून बघा. आवडल्यावर कमेंट करून नक्की मला तुमचे अनुभव सांगा. शिवाय कमी वेळेत, कमी साहित्यामध्ये आणि झटपट होणारी आणि तितकीच चविष्ट